यंग चांदा ब्रिगेड आदिवासी विभाग की ओर से जिलाधिकारी को किस संदर्भ में निवेदन सौंपा गया, देखते इस खबर में। यंग चांदा ब्रिगेड सामाजिक संस्था चंद्रपुर की ओर से बीते दिनों जिलाधिकारी के मार्फत सरकार को निवेदन सौंपा गया। इस निवेदन में मांग की गई कि आदिवासी विकास विभाग के अंतर्गत आने वाले शासकीय वसतिगृह महाविद्यालय के प्रवेश प्रक्रिया तत्काल शुरू करें। निवेदन देते समय यंग चांदा ब्रिगेड के आदिवासी विभाग के जिलाध्यक्ष जितेश पुणमे थे तथा अन्य पदाधिकारियों के साथ छात्र छात्राओं का समावेश था। तो सुनिए इस संदर्भ में एक छात्रा ने क्या प्रतिक्रिया व्यक्त की। शासकीय आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह चंद्रपूर क्रमांक 2 येथे प्रवेशित आहे। महाविद्यालय सुरू झाले असल्यामुळे आम्हाला आर्थिक अडचणी आणि तसेच राहण्याची सोय उपलब्ध नाही आहे। ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी रूम करून येथे कॉलेज रेग्युलर करू शकतात, पण ज्यांची परिस्थिती एकदमच हलाखीची आहे असे विद्यार्थी रूम करू शकत नाही। त्यामुळे वसतिगृहातील रिन्यूअल मुलींची किंवा वसतिगृह प्रवेश प्रक्रिया आमच्यासाठी तात्काळ सुरू करण्यात यावी अशी आमची आग्रहाची विनंती आहे। वहीं इस निवेदन के संदर्भ में विस्तारपूर्वक जानकारी यंग चांदा ब्रिगेड के आदिवासी विभाग के जिलाध्यक्ष जितेश पुणमे ने दी। या ठिकाणी यंग चांदा ब्रिगेडच्या मार्फतीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या जे प्रवेश प्रक्रिया आहे ते अजूनही पूर्णत्वास आली नाही। एकीकडे महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊन वर्ग 9 ते 12वी पर्यंत चालू केले पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया चालू करून नियमित कॉलेजेस चालू झालेले आहेत। अशा अवस्थेमध्ये आदिवासी विकास विभागांनी ज्या विद्यार्थ्यांची सोय म्हणून ज्या ठिकाणी वसतिगृह निर्माण केलेले आहेत ते वसतिगृह अजूनही विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अजूनपर्यंत सुरू झालेले नाही। आमची अशी मागणी आहे की संबंधित वसतिगृह हे आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे केंद्रस्थान असल्यामुळे आपण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होता कामा नये हे दृष्टिकोन लक्षात घेऊन संबंधित विभागांनी सदर वसतिगृह हे लवकरच सुरू करावे। आणि या ठिकाणी दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जे विद्यार्थी फार गरीब आहेत, जे विद्यार्थी फार त्यांची पालकांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, असे विद्यार्थी चंद्रपूर शहरामध्ये रूम करू शकत नाही आणि रूम करू शकत नसल्यामुळे त्यांच्यावरती त्यांच्या पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। हा भुर्दंड सहन करण्यापोते त्यांची पात्रता नाही। अशा अवस्थेमध्ये संबंधित आदिवासी विकास विभागाने लवकरात लवकर संबंधित वसतिगृह प्रवेश प्रक्रिया चालू करून या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी संबंधित विभागाने केलं पाहिजे। आणि या ठिकाणी आज दिनांक 16/2/2021 आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्फतीने संबंधित आदिवासी विकास विभागाचे संपूर्ण प्रशासनाचे वर्ग त्यासोबत सन्माननीय किसी पाडवी साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी आपण 7 दिवसामध्ये संबंधित वसतिगृह हे नियमित करा, अन्यथा आम्ही संपूर्ण विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आदिवासी विकास विभागाला या ठिकाणी जन आंदोलन उभारू अशी मी या ठिकाणी आश्वासन देतो।